नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज हा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. आज मला माझ्या आईची मैत्रीण आहे, त्यांनी जेवायला बोलवलं धोंड्याच्या महिन्याचं. आणि त्यांनासुद्धा मुलगी नाही आहे, त्याच्यामुळे म्हणजे त्यांना 2 मुलंच आहे. तर मी सुद्धा विचार केला की त्यांची देखील आपण ओटी भरावी, म्हणून मग त्यांनी जेवायला बोलवलं आणि मी पण त्यांची ओटी भरणार आहे. आणि आता मिस्टर कारण त्यांच्या टाईमपर्यंत तर काही होणार नाही आहे, म्हणजे त्यांना उशीर लागणार आहे स्वयंपाक वगैरे करायला. आणि मिस्टर लवकर येणार आहेत घरी जेवायला, तर त्यांच्या मिस्टरांपुरता स्वयंपाक मी करते, देवपूजा करते आणि मग आई आणि आम्ही जाणार आहे त्यांच्याकडे. तर छोटासा हा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. माझी देखील सकाळची कामं आवरायची होती, तर मग अगोदर म्हटलं उंबरठा पूजन करावं आणि मग देवपूजा करून घ्यावी. तर उंबरठा पूजन करून घेतलं आणि मी असं साधाच करते उंबरठा पूजन. साधं म्हणजे मी रांगोळी नाही काढत, कारण माझा मुलगा छोटा असल्यामुळे ना तो रांगोळी लगेच काढल्याच मोडून टाकतो. त्यामुळे सध्या तरी मी आता तो कळता होईपर्यंत रांगोळी काही काढणार नाही आहे. मी पूजा करून घेते अशा प्रकारे साधी उंबरठा पुसून धुवून घेते आणि पूजा करते आणि धूप अगरबत्ती वगैरे दाखवते. तर माझे मिस्टर म्हणजे ज्या टाईममध्ये येणार होते, तर मग त्या काकूंचा परत फोन आला की स्वयंपाक लवकरच होणार आहे माझा, तर मिस्टरांनासुद्धा म्हणजे घेऊनच ये सोबत. ठीक आहे, मग म्हटलं माझे कामं आवरून घेते. देव उंबरठा स्वच्छ पूजा करून घेतली आणि मग नंतर तुळशी मातेची पूजा केली. आणि म्हटलं मिस्टरना फोन केला की आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे जेवायला, तर तिकडे जायचं आहे. मी देवपूजासुद्धा अशी करून घेतली. मग त्यानंतर म्हणजे 1 वाजणार होता, लवकर म्हणजे 1 वाजणारच होता. त्याच्यामुळे मग मला सकाळी नाश्ता करण्याची सवय आहे. तर मग कालची भाजी होती थोडी शिल्लक आणि खिचडी होती, मग ते गरम करून घेतलं. मला अन्न फेकावं नाही वाटत. कितीसुद्धा आपण म्हणजे कमी ह्याच्यात केलं तरी एखाद्या वेळेस ना अन्न हे शिल्लक राहतंच रात्रीचं. म्हणजे रोज तर नाही राहत, पण एखाद्या वेळेस राहूनच जातं. त्याच्यामुळे मग मी ते गरम करून खाऊन घ्यावं म्हटलं फेकल्यापेक्षा, म्हणून मग मी ते गरम करत होते. आणि टमाटरची भाजी होती आणि 1 पोळी मी खाऊन घेतलं. आणि शिवांशला गुळपोळी आवडते, तर मग मी त्याला गुळपोळी थोडीशी खाऊ घातली. आणि अशा प्रकारे सिंपल अशी मी तिकडे जाण्यासाठी तयार झाली. गरमी खूप आहे, त्याच्यामुळे सिंपलच साडी घातली. आणि मग मिस्टरांचं जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही जेवायला घेतलं. आणि हा बघा माझा मुलगा कसा इथे हे करत आहे. त्याला म्हणजे कोणी जेवायला बसलं की त्याला सोबत बसावंच लागतं. त्याला अगोदर मी जेवू घातलं होतं तरीसुद्धा त्याचं ते चालू होतं. आणि मी अशी बसली की मला कोणी टिक्का वगैरे लावला किंवा कुंकू वगैरे लावलं तर त्यालासुद्धा लावावं लागतं. आणि तसंही काकूंनी त्याच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलं होतं, म्हणून त्यालाही टिक्का लावून ते गिफ्ट दिलं. आणि त्याला ते गिफ्ट म्हणजे खूप त्याची ही चालू होती गडबड. गिफ्ट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे खूप क्युरियोसिटी होती त्याला ते उघडून पाहण्याची. मग जेवण वगैरे आमचं झालं आणि मग काकूंनी माझी ओटी भरली. त्यांनी जे माझ्यासाठी आणलं होतं ते दिलं मला आणि मी सुद्धा मग त्यांची ओटी भरली. गाई त्याची फोडणं चालू. काढून पाहायचं त्याला पटकन आणि त्याच्यात पाणी त्याला मी सांगितलं होतं ना काकू हे कप देणार आहे म्हणून त्याचं चालू आहे. काय दिलं तुला? अगं बाई
पकड पकड, घाबरशील नाही तर. हा. आवडला? ना आई तुला Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. आता जेवण वगैरे करून घरी आलो आणि कपडे चेंज केले. खूप गरम होत आहे कारण अजून इकडे पाऊस पडलेला नाही आणि शिवांशला सुद्धा कपडे चेंज करून त्याला झोपवून दिलं. तर खूप छान वाटतं. त्यांनी बघा देणं घेणं आणि खाणं पिणं हे म्हणजे याचं काही हे नाही एवढं, पण त्यातून आपल्याला म्हणजे त्यांचं आपल्या प्रति किती प्रेम आहे हे दिसत असतं. जरी त्यांचं आणि माझं रक्ताचं नातं नाही आहे तरी पण त्या आईलासुद्धा बहिणीसारखं जीव लावतात आणि मलासुद्धा त्यांच्या भाचीसारखा जीव लावतात. त्यामुळे छान वाटलं खूप आणि म्हणजे छान असं वाटतं की मला असं वाटतं की मी लकी आहे कारण स्वामींनी असे सुद्धा काही नाते माझ्या आयुष्यात दिली आहेत. तर म्हणजे खूप वर्षापासून त्यांचा आणि आमचा संबंध आहे. त्याच्यामुळे मग खूप जीव लावतात त्या आणि असेच लोक आपल्या जीवनात असावेत अशीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि हा ब्लॉग इथेच थांबवते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं पाहिलं तर माझं जो ब्लॉग वगैरेचं नाही आहे, स्वामींचे व्हिडिओ, धार्मिक व्हिडिओ हे माझं कंटेंट आहे. पण एखाद्या वेळेस म्हटलं चला आपण ब्लॉग पण शेअर करूया म्हणून मग मी शेअर केला. तर असं अधूनमधून मी करायला पाहिजे का? तर असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.